नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानक इथं आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट अचानक कोसळल्यानं 4 प्रवासी त्यात अडकून पडले। घटनेनंतर स्थानकावर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार लिफ्टमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं। स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील लिफ्ट आणि इतर सुविधांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती तपासणी आणि देखभाल वेळोवेळी केली जाते का याबाबतही चर्चा सुरू झाली। भिवंडी तालुक्यातील कोणगाव परिसरात असलेल्या एका टिंबर मार्टमध्ये अचानक भीषण आग लागली। या आगीमुळे परिसरात घबराट पसरली आणि काही क्षणातच संपूर्ण लाकडाचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी आलं। घटनेची माहिती मिळताच कल्याण आणि भिवंडी महानगरपालिकेची अनेक अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाली। अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि ती आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गोदामात साठवलेलं लाखो रुपयांचं लाकूड आगीत नष्ट झालंय, ज्यामुळे मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। प्राथमिक माहितीनुसार आगीचं कारण अद्याप अज्ञात आहे। खर्डी इथं निसर्गाचा अचानक रौद्र अवतार पाहायला मिळाले। गावातील 4 वेगवेगळ्या ठिकाणी विजा कोसळल्यानं नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये ऊस पीक, नारळाचं झाड, आंब्याचं झाड तसंच एका ठिकाणी मोठं नुकसान झालंय। सलग 4 ठिकाणी विजा पडल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती, मात्र सर्व घटनांमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ही बाब दिलासादायक मानली जाते। स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। या घटनेमुळे पुन्हा एकदा वादळी पावसाच्या काळात सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं महत्त्व अधोरेखित झाले। डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची घटना घडली। संबंधित लोकल कारशेडमधून अंबरनाथकडे जात होती आणि त्यावेळी ती रिकामी होती अशी माहिती मिळते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सध्या रेल्वे प्रशासनाकडून घटनास्थळी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। रूळ पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमुळे काही प्रमाणात रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रवाशांनी अद्ययावत माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष द्यावं असं सांगण्यात आलंय।